मला बरेच जण प्रश्न विचारतात, "तू 2 मुलं, घर आणि ऑफिस सगळं कसं मॅनेज करतेस?" खरं सांगायचं तर मलाही कधी-कधी वाटतं, मी हे सगळं कसं मॅनेज करते. पण आई झाल्यावर आपल्याला कळतं, आपण विचार करतो त्यापेक्षाही आपल्यात खूप ताकद असते. आजचा हा माझा साधा दिवस आणि काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझी सकाळची सुरुवात होते स्वयंपाकघरातून. कारण घरातल्या सगळ्यांचा दिवस चांगला जावा यासाठी माझी सकाळी थोडी लवकरच सुरू होते. पूर्वी मी एकाच वेळी खूप सगळं करण्याचा प्रयत्न करायचे, पण मग माझीच धावपळ व्हायची. पण आता मी छोट्या-छोट्या गोष्टी करते. दिवसाची थोडी तयारी आधीच करून ठेवते. माझा पहिला छोटा टिप आहे, की रात्रीच थोडंसं प्लॅनिंग करायचं. सकाळी काय बनवायचं, मुलांची तयारी याचा अंदाज असेल तर सकाळचा स्ट्रेस कमी होतो. माझं सकाळचं प्लॅनिंग असं असतं, की सकाळी लवकर उठायचं आणि मुलं उठायच्या आधी किचनचं बऱ्यापैकी काम उरकून घ्यायचं. कारण एकदा मुलं उठली, की त्यांच्यासोबत किचनमध्ये काम करणं खूप अवघड जातं. कारण ते नेहमी माझ्या पाठीमागेच असतात. तसं लाडू आणि श्रीहरीचं झोपायचं आणि उठायचं शेड्यूल फिक्स आहे. त्याच्यामुळे मला माहीत असतं, की सकाळी ते कोणत्या टाईममध्ये उठणार. त्याच्या आधी मी लवकर उठून मग सगळं किचनचं बऱ्यापैकी काम उरकून घेते. दोघे पण अजून लहान आहेत आणि त्यात दोघांचे पण मूड वेगवेगळे असतात. कधी-कधी सकाळी कोणाचा उठल्यावर मूड चांगला नसतो. त्यावेळी मग उठल्यावर मला त्यांना 5-10 मिनिटं तरी द्यावे लागतात. तसे आता मुलांचे स्कूल सुद्धा सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा टिफिन सुद्धा मला रेडी करावा लागतो. पण हा व्लॉग मी सुट्टी दिवशी शूट केलाय. त्याच्यामुळे आज काही डबा वगैरे नाही. तर इथे मी नाश्त्यासाठी पोहे बनवले आणि कणिक मळून घेत होते आणि आज जेवणामध्ये मसाला भेंडी, कढी आणि चपाती बनवणार होते. तर आधी इथे मी कणिक मळून घेतली आणि भेंडीसुद्धा कट करून त्याला मसाला वगैरे सगळं लावून ठेवला. सकाळी मी अशा भाज्या करते, की ज्या पटकन होतात. कारण सकाळी माझ्याकडे खूप कमी टाईम असतो. स्वयंपाक करून नंतर मला मुलांना सुद्धा रेडी करायचे असते. त्याच्यामुळे एकतर मी आदल्या दिवशीच पालेभाजी वगैरे निवडून ठेवते आणि ती म्हणजे सकाळी पटकन त्याला फोडणी देऊन करता येते. आधी मला वाटायचं, की सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि मुलं झाल्यानंतर सुद्धा मी काही गोष्टी परफेक्ट करायला बघत होते. पण त्यामुळे असं व्हायचं, की मला खूप स्ट्रेस यायचा आणि या गोष्टी सुद्धा मी हळू-हळू शिकले, की सगळं परफेक्ट होणार नाही. कारण जेव्हा तुमच्या घरी लहान मुलं असतात, बऱ्याच गोष्टी त्यांच्या मूडनुसार तुम्हाला कराव्या लागतात. आता कधी-कधी असं होतं, की स्वयंपाक करताना मुलं उठली, की मध्येच मला स्वयंपाक थांबवावा लागतो आणि त्यांना पाहावं लागतं. जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत, इंडिपेंडंट होत नाहीत, तोपर्यंत आपल्यालाच त्यांचं सगळं करावं लागतं आणि मला असं वाटतं, की सगळ्याच आईंना त्यांची फर्स्ट प्रायोरिटी हे मुलंच असतात आणि त्यानंतर घरातलं काम इतर म्हणजे जॉब वगैरे करत असाल तर हे सेकंड प्रायोरिटीवर येतं सगळं. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे जिथे तुम्हाला मदत घेता येत असेल तिथे तुम्ही मदत घ्या. आता मी कपडे वगैरे धुवायला वॉशिंग मशीनच वापरते कारण तेवढा वेळ माझा तिथे वाचतो आणि तो मी मुलांना देऊ शकते. मी माझं एक रुटीन बनवलेलं आहे, की सकाळी कितीही घाई असली तरी 10 मिनिटं मी वेळ काढते आणि त्यामध्ये दारात झाडू वगैरे मारायचं आणि छोटीशी रांगोळी काढते. हे फक्त रुटीन नाही तर दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करण्याचा एक मार्ग आहे आणि आई म्हणून आपण सगळ्यांसाठी करतो, पण दिवसातले 5 ते 10 मिनिट स्वतःसाठी ठेवणं खूप गरजेचं आहे. मुलं झाल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली, की आपण आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल जॉब निमित्त म्हणा आपण फॅमिलीपासून लांब राहतो आणि मुलांना सांभाळायची जबाबदारी ही फक्त आपल्या नवरा-बायकोवरच असते. त्याच्यामुळे जॉब, घर आणि हे मुलं सांभाळताना खूप जास्त स्ट्रेस येतो. कधी-कधी चिड होते आणि त्याचा परिणाम मुलांच्यावर सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं सकाळी स्वतःसाठी 10 मिनिटं तर काढलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वतःलाच एक पॉझिटिव्ह वाटेल आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह झाली तर पूर्ण दिवसच पॉझिटिव्ह जातो. त्या 10 मिनिटात तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही काम करा. तर मला सकाळी इथे मी उंबरठा पूजन वगैरे करून घेते. त्यानंतर देवपूजा करते आणि देवपूजा केल्यावर कसं घरात एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि म्हणजे फ्रेश वाटू लागतं. तर इथे मी उंबरठा पूजन करत होते तोपर्यंत हे दोघं पण उठले होते आणि येऊन बसले होते मी काय करते ते बघत. देवासमोर बसल्यावर मला एक वेगळीच एनर्जी मिळते. रोजच्या धावपळीत आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण या काही क्षणात स्वतःच्या मनाचीही काळजी घेता येते.
देवपूजा करून झाली होती आणि लाडू आणि श्रीहरी सुद्धा उठले होते, तर त्यांना नाश्ता दिला. कारण मला असं वाटतं मुलांना वेळेवर खायला देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण मुलांचं पोट भरलेलं असेल तर त्यांचे टँट्रम सुद्धा कमी होतात, त्यांची चिडचिड कमी होते. मुलं खुश असतील तरच घरातलं वातावरण पण छान राहतं. मी सगळं परफेक्ट बनवण्याचा हट्ट करत नाही. काही दिवस साधं जेवण पण असतं आणि ते एकदम आनंदाने दोघं खातात. आणि त्यानंतर सुरू होतो माझ्या दिवसातला सगळ्यात मजेशीर भाग, तो म्हणजे या दोघांना अंघोळ वगैरे घालून तयार करणं. दोघांचे वेगवेगळे मूड्स असतात, वेगवेगळ्या मागण्या असतात. कधी-कधी मला असं वाटतं, की आपण मुलांना नाही, तर मुलं आपल्याला पेशन्स शिकवत असतात. माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर मुलांसाठी एक रुटीन ठेवलं, की त्यांना ही चांगली सवय लागते आणि आपल्यालाही वेळ मॅनेज करायला सोपं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना तयार करताना पेशन्स ठेवणे खूप गरजेचे असते. कारण ते जर टँट्रम करत असतील आणि आपण त्याच्यावर रिएक्ट केलं तर ते अजून जास्त टँट्रम करतात. त्याच्यामुळे एकदम शांत राहून त्यांना तयार केलेलं कधी पण चांगलं. माझ्या कामाच्या यादीत कितीही कामे असली तरी मुलांसाठी मला थोडा वेळ द्यावाच लागतो. तर अंघोळ वगैरे झालं, आवरून झालं, त्यानंतर लाडू चाललं होते ते पझल सॉल्व्ह करायचं. तर तिचं सुरू होतं, की "मम्मा तू पण माझ्यासोबत ही पझल सॉल्व्ह कर." तर मी इथे थोडा वेळ बसले. कारण मला माहीत आहे, की हे लहान आहे तोपर्यंतच यांना आपली गरज असते. आपल्या वेळेची गरज असते. म्हणून कितीही कामात बिझी असली तरी मी या दोघांसाठी थोडा वेळ काढते आणि या दोघांसोबत थोडा वेळ खेळत बसते. एक दिवस हे छोटे हात मोठे होतील आणि आजचे हे मोमेंट्स कधीच परत येणार नाहीत. त्याच्यामुळे जोपर्यंत हे मोमेंट तुम्हाला एन्जॉय करायला मिळतायत तोपर्यंत हे एन्जॉय करून घ्या. मग पुन्हा मी राहिलेला स्वयंपाक करायला घेतला होता. खरं सांगायचं तरी किती काम केलं तरी ते संपतच नाही. आणि मी आता एक गोष्ट स्वीकारली आहे, की प्रत्येक दिवस 100% प्रोडक्टिव्ह असेल असं नाही. काही दिवस फक्त मॅनेज करायचे असतात. मला अजूनही सगळं नेहमी सोपं वाटत नाही. कधी थकवा येतो, कधी वाटतं आज काहीच नीट झालं नाही. पण रात्री जेव्हा मुलांचे मी हसरे चेहरे पाहते, तेव्हा दिवस खूप छान गेला असंच वाटतं. तुम्ही मला विचारता ना, "तू हे सगळं कसं मॅनेज करतेस?" तर माझ्याकडून काही गोष्टी मी शेअर करते, ज्या मला खूप मदत करतात. एक म्हणजे प्लॅनिंग. पहिली गोष्ट थोडंसं प्लॅनिंग. सगळं डोक्यात ठेवण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टी आधी ठरवल्या, की मनावरचा ताण कमी होतो. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे मुलांचं रुटीन सेट करायचं. म्हणजे उठायची वेळ, त्यांची खाण्याची वेळ, झोपण्याची वेळ, हळू-हळू त्यांना पण सवय लागते आणि आपला दिवस पण सोपा होतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायचं प्रेशर घेऊ नका. कधी घर परफेक्ट नसेल, कधी जेवण साधं असेल, पण घरात प्रेम असेल तर ते जास्त महत्त्वाचं असते. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला विसरू नका. दिवसातून स्वतःसाठी 10 मिनिटं तर नक्की काढा. आपण आपल्या मनाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट मुलासोबतचे छोटे मोमेंट्स एन्जॉय करा. कारण घरकाम पुन्हा करता येईल, पण मुलांचं बालपण परत येत नाही. मी अजूनही रोज शिकते, रोज मॅनेज करते, पण या छोट्या गोष्टीमुळे माझा प्रवास थोडा सोपा झाला आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.